फार वाईट असते. खरं तर ती डोक्यात घुसली नाही पाहिजे. सत्ता एकदा डोक्यात घुसली की ममता बॅनर्जी जन्माला येतात. बाई सरळ म्हणते मी राजीनामा देणार नाही, आणि तिचं समर्थन करतायत मूर्ख संजय राऊत. अरे संजय राऊत, तुला अक्कल आहे का? बीजेपीच्या द्वेषापोटी तुम्ही भारतीय राज्यघटनेचं शरण रचताय. या देशामध्ये संसदीय प्रणाली आहे. ममता बॅनर्जी आज हारल्या म्हणून त्या राजीनामा देणार नाहीत, आणि मागच्या पंचवार्षिकला त्या जिंकल्या होत्या, मग का त्यावेळेस काही प्रॉब्लेम नव्हता. आताच प्रॉब्लेम तयार झाला का? बरं, ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही, मुळात त्यांचं विधानसभा सदस्याचं जे सदस्यत्व आहे ते संपलेलं आहे. पहिली गोष्ट, त्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा 6 महिन्यानंतरचा भाग झाला किंवा पुढचा भाग झाला, आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये त्यांना बहुमत सिद्ध करावं लागेल. आणि जर बहुमत तिच्याकडे नसेल, दुसऱ्या पक्षाकडे असेल, तर सरळ सरळ राज्यपाल त्याच्यामध्ये ऍक्शन घेऊन ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करू शकतात, आणि नवीन ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना सत्तेसाठी आमंत्रित करू शकतात. पण तुम्ही जे पेरताय ना, हे भविष्यामध्ये फार अवघड होणार आहे ना. आज तुम्ही जो ड्रामा करताय, तुम्हाला वाटतंय की तुम्ही फार संविधानवादी आहात, पण ममता बॅनर्जीच्या कार्यकालामध्ये पश्चिम बंगालमध्ये हजारो लोकांची घरदार संसार उद्ध्वस्त झालेली आहेत. तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी, तृणमूल काँग्रेसची दादागिरी, तृणमूल काँग्रेसची जी काही बादशाही थाट होता, हा खरं तर लोकांनी तुडवून टाकलेला आहे. मुळात कुठल्याही राज्यामध्ये असू द्या, 10 वर्षाच्या वर कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री राहणार नाही किंवा कुठलाही एक पक्ष सत्तेत राहणार नाही, अशी काळजी भारताचे लोक म्हणून त्या लोकांनी घेणं चुकीचं नाही आहे. तरीही ममता बॅनर्जीला पश्चिम बंगालच्या लोकांनी 15 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. तिथं चाललेली त्यांची हिटलरशाही, खरं तर बीजेपीला आम्ही पूरक नाही आहोत, बीजेपीच्या विचारधारेलाही पूरक नाही आहोत, बीजेपीचे आम्ही विरोधकच आहोत. पण ममता बॅनर्जीच्या माध्यमातून जो हिटलर तिथं उदयास येत होता, तो हिटलर कुठंतरी मेला पाहिजे आणि लोकशाही जगली पाहिजे, हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. पण हरल्याच्या नंतर सुद्धा सत्तेचं जे विष आहे ना, सत्तेचं विष ममता बॅनर्जीच्या डोक्यामध्ये गेलेलं आहे, आणि ते विष त्यांच्या डोक्यातून निघायला तयार नाही है ना. त्यामुळे ममता बॅनर्जी म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. त्यांनी जरी राजीनामा दिला नाही तरी आता काय फार मोठा फरक पडत नाही. भारताची राज्यघटना अतिशय सक्षम आहे ममता बॅनर्जीला उचलून गटारात टाकण्यासाठी आणि त्या राज्याला नवीन मुख्यमंत्री देण्यासाठी. त्यामुळे ममता बॅनर्जीचा जो मीपणा चाललेला आहे, हमपणा चाललेला आहे, मी तीच सत्ता, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणी इथं मुख्यमंत्री होऊच शकत नाही आणि मी त्याला होऊच देणार नाही, हा जो मीपणा ममता बॅनर्जीचा चाललेला आहे, खरं तर हा चुकीचा आहे. समजा तुम्ही आज जे जहर पेरताय ना, तुम्ही आज जे प्रोपोगंडे तयार करताय, जो ट्रेंड तयार करताय, खरं तर असे हे ट्रेंड देशासाठी आणि लोकशाहीच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतात. 2014च्या अगोदर जर आपण बघितलं तर देशामध्ये निवडणुकांच्या अगोदर प्रधानमंत्री घोषित करण्याची सिस्टीम नव्हती, स्ट्रॅटेजी नव्हती. म्हणजे निवडणुका लागल्या कीच प्रधानमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची सिस्टम नव्हती. पार्लमेंटरी प्रोसेस नुसार प्रधानमंत्री कोण हे नंतर ठरवलं जायचं. मायावतींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूरला सभा घेतली आणि निवडणुकीच्या अगोदरच मायावती प्रधानमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करून बसल्या. हे आयतकोलीत बीजेपीच्या हातामध्ये मिळालं. बीजेपीने ही निवडणुकीच्या अगोदरच, पार्लमेंटरी बोर्डाची निवडणूक होण्याच्या अगोदर, इकडचं मतदान होण्याच्या अगोदरच मोदींना प्रधानमंत्री करून टाकलं. म्हणजे आज आपण जे कोलीत विरोधकाच्या हातामध्ये देतोय, ते कोलीत उद्याचा बॉम्ब तयार होणार आहे. आज ममता बॅनर्जी जर मुख्यमंत्री पद सोडत नसतील, उद्या जर समजा नरेंद्र मोदी
लोकसभा इलेक्शन मध्ये हरले तर ते प्रधानमंत्री पद सोडतील का? ते पण सोडणार नाहीत ना. जे तुम्ही आज पेरताय त्याची जी काही किंमत आहे ही उद्या देशाला मोजावी लागू शकते. उद्या रक्तरंजित क्रांती होऊ शकते, इथं रक्तपात होऊ शकतो. जर मोदींनी प्रधानमंत्री पद सोडलं नाही तर या देशामध्ये रक्तपात होऊ शकतो, हरून सुद्धा, निवडणूक हरल्याच्या नंतर सुद्धा. कारण लोकशाहीमध्ये कुठलाही नेता, कुठलाही मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, हा जन्मजात पद प्रतिष्ठा आणि पॉलिटिकल स्टेटस घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळं ममता बॅनर्जींनी खरं तर मॅच्युरिटी दाखवून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि खुशीनं विरोधी पक्षामध्ये 5 वर्ष काम केलं पाहिजे. आणि विरोधी पक्षामध्ये राहून आता बाकीच्या ज्या काही मतदान चुकीचं झालं, हे झालं, ते झालं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. आलं का लक्षात? हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पण निवडणूक संपल्याच्या नंतर त्याचा जो निकाल लागलेला आहे, हा निकाल तुमच्या विरोधात गेलेला आहे आणि तुमच्या एकटीच्याच विरोधात गेलेला नाही, तुमच्या सगळ्या पक्षाच्याच विरोधात गेलेला आहे. हेच तामिळनाडूमध्ये पण झालेलं आहे ना, आसाममध्ये पण झालेलं आहे. आसाम आणि तामिळनाडूच्या त्या डीएमकेच्या ह्यांनी तर राजीनामा देऊन मोकळा झाला तो. त्याच्यामुळं संविधानाप्रती नैतिकता दाखवा, स्वतःची घमंड, स्वतःचा अहमपणा आणि मीपणा थोडासा बाजूला ठेवा. तुमच्या ह्या ड्रामामुळं लोकशाहीचं भवितव्य कलंकित होऊ शकतं. त्यामुळं आज तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरं जी काही कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटते की तुमच्यासोबत धोकेबाजी झालेली आहे, त्याच्यासाठी न्यायालय जिवंत आहेत ना, न्यायव्यवस्था जिवंत आहे. बरं चला, न्यायव्यवस्था जरी जिवंत नसली तरी पुढचे 5 वर्ष तुमच्या हातात आहेत. मोदींनी तुमचा पराभव कसा केला हे फक्त तुम्ही पश्चिम बंगाललाच सांगू नका, संपूर्ण देशातल्या लोकांना सांगा, त्यांना जागृत करा आणि मोदींना पाडा ना उद्या इलेक्शन मध्ये. तुम्हाला त्यांनी फक्त एका पश्चिम बंगालमध्येच पाडलं ना तर मोदीला तुम्ही म्हणजे बीजेपीला तुम्ही बीजेपीचा सुपडासाप संपूर्ण देशभरामध्ये करा. त्यांनी जे कुकृत्य करून तुम्हाला पाडलेलं आहे हे कुटील डाव तुम्ही लोकांना पटवून सांगा ना. त्यांनी ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी कशा चुकीच्या आहेत हे लोकांना समजून सांगितलं आणि लोकांनी बीजेपीला मतदान केलं. राहिला विषय 90 लाख मतदान, 90 लाख मतदान हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. तो काय लगेच तुम्हाला प्रूव्ह करता येणार नाही. जसा राहुल गांधींनी मागच्या काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठं कुठं बोगस मतदान झालेलं आहे हे दाखवलेलं आहे. पण हार मान्य केलेली आहे. निवडणुकीमध्ये झालेली हार ही मान्य करावीच लागते आणि ती मान्य केल्याच्या नंतर तुमचे जे काही एलिगेशन्स आहेत, तुमचे जे काही संशय आहेत, तुमचा जो काही विषय आहे हा नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मांडायचा असतो. तिथं मी खुर्ची सोडतच नाही, मी मुख्यमंत्री देतच नाही, ही आपल्या बापाची जहागीर नाही आहे. ते मुख्यमंत्री पद सुद्धा या देशातील जनतेचं आहे. बरं चला, तुम्ही मुख्यमंत्री पद सोडलंच नाही तर असं काय वाकडं होणार आहे फार मोठं, है ना? असं काय होणार आहे? कारण तुमच्याकडे पहिली गोष्ट बहुमत नाही, तुम्ही विधानसभेचे सदस्य नाही, तुम्ही पराजित उमेदवार आहात. त्याचे पुरावे सरकारकडे, राज्यपालांकडे जमा होतात. आता जिथून जिथून उमेदवार जे पराजित झालेले आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते सगळे त्यांचे निकाल राज्यपालांकडे पाठवतात आणि त्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात ना, है ना? तुम्ही जरी मुख्यमंत्री पद सोडलं नाही तरी राज्यपालाला ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षाला फ्लोर टेस्ट घेऊन मुख्यमंत्री पद देण्याचे अधिकार असतात. त्यामुळं नको तो संविधानिक पेच प्रसंग निर्माण करून भविष्यामध्ये देशात रक्तपात होईल असं वर्तन ममता बॅनर्जी यांनी करू नये. इथं लोकशाही आहे, लोकशाही मार्गानेच चाला. तुमच्या बापाची जहागीर असल्यासारखं राज्यामध्ये वर्तन करू नका.